विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, नगररचना विभाग याची जी निम्न श्रेणी व उच्च श्रेणी लघुलेखक आहेत याची परीक्षा 26 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तसेच रचना सहाय्यकचा जो पेपर होणार होता तो पुढे ढकलण्यात आला आहे, परंतु सर्वांमध्ये जो कॉमन टॉपिक आहे सामान्य ज्ञान यावर आधारित महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक आज आपल्याला बघायचे आहेत. नॉनस्टॉप 25 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचे आहेत. आता यांचा जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये तुम्हाला इतिहास, समाजसुधारक, भूगोल, राज्यव्यवस्था, सामान्य ज्ञान, रिन्युएबल एनर्जी, सामान्य विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, पर्यावरण महत्त्वपूर्ण प्रश्न, पर्यटन, गणकत्र व्यवस्थापन आणि वारसा स्थळे हा तुम्हाला सामान्य ज्ञानचा सिलेबस आहे. या संपूर्ण सिलेबसवर आपल्याकडे 4650 प्रश्नांची ई बुक विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेच दिलेले आहेत. तसेच पूर्ण सिलेबसवर आधारित आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत. आपल्याला सॅम्पल जर बघायचं असेल तर ज्ञानवंदना एज्युकेटर हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावर फ्री जे मटेरियल आहे ते तुम्ही बघा, फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या की हे जे पॅकेज आहे 249चं हे परचेस करायचं की नाही. याकरता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत किंवा आपण प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? प्रश्न विचारल्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन स्वतः रीड करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे ऑप्शन क्रमांक 3 शेकरू. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रात उपग्रह दळणवळण केंद्र आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनला आहे? राईट आन्सर आहे बेसॉल्ट या खडकापासून बनला आहे. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? योग्य उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढील क्वेश्चन, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? योग्य उत्तर आहे गोंदिया या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आढळते. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? योग्य उत्तर आहे जायकवाडी हे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? योग्य उत्तर आहे पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर विदर्भ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त कापूस पिकवला जातो. पुढील क्वेश्चन आहे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे 36. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? योग्य उत्तर आहे ज्वारी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? अगदी सोपा प्रश्न आहे. तर नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुंभमेळा भरतो. पुढील क्वेश्चन, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर. पुढील क्वेश्चन, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मुंबई शहर. पुढील क्वेश्चन, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा. पुढील क्वेश्चन,
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्हा. पुढील क्वेश्चन, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे अजिंक्य तारा. पुढील क्वेश्चन, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही जी ठिकाणे आहे ती पुणे या ठिकाणी आहे. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही स्थाने पुणे जिल्ह्यात आहे. पुढील क्वेश्चन, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. पुढील क्वेश्चन, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? ऑप्शन आहेत हरिपूर, पुणे, माहुली की कराड. तर कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान आहे हरिपूर या ठिकाणी. पुढील क्वेश्चन आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रपूर, नागपूर, गोंदिया की बोरिवली? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तसेच नगररचना विभाग परीक्षा याकरता जर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. सामान्यांचे 4700 प्रश्न आहेत, 110 सराव प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. चालू घडामोडी प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व जे पॅकेज आहे ते तुम्हाला 500 रुपयामध्ये भेटेल. यामध्ये MCQ, ई-बुक आणि टेस्ट उपलब्ध आहेत. रचना सहाय्यक याकरिता जर टेक्निकल मटेरियल पाहिजे असेल तर टेक्निकल मटेरियल देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 8500 प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. ई-बुक स्वरूपात असेल, प्रश्न दिला आहेत, लगेच उत्तर आहेत आणि त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देखील दिलं आहेत. तसेच सामान्य ज्ञान स्पेशल याकरिता जर आपल्याला क्वेश्चन बँक तसेच ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर 249 रुपीजमध्ये आपण घेऊ शकतात. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये सॅम्पल बघून घ्या आधी कसे ई-बुक आहेत, कसे ऑनलाईन टेस्ट आहेत, त्यानंतर तुम्ही परचेस करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर आपण प्रत्येक टॉपिकवर असेच प्रश्न घेऊन येणार आहोत. थँक्यू.